ही थेट दृश्य आपण पाहतोय सिंधुदुर्गातील मालवणमध्ये आमदार निलेश राणे यांनी खरं तर भाजपाच्या उमेदवाराच्या घरावर थेट धाडच मारलेली आहे। ही थेट दृश्य यावेळी एकंदरीतच एकच खळबळ माजली। निलेश राणे यांनी मारलेल्या धाडीनंतर आता संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ही थेट दृश्य मालवणमध्ये आमदार निलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या खरं तर उमेदवाराच्या घरावर ही धाड मारलेली आहे। मालवणात निलेश राणे यांच्या वतीने स्टिंग ऑपरेशन सुरू आहे। यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या समवेत आमदार निलेश राणे यांनी भाजपाच्या उमेदवाराच्या घरावर कार्यकर्त्यांच्या घरावर ही धाड टाकलेली आहे। स्टिंग ऑपरेशन निलेश राणे यांच्या वतीने मालवणात पाहायला मिळते। नमस्कार। अडचण अशी काय नाही, माझ्यासोबत PI साहेब जगतापजी आहेत। तुम्ही काहीतरी 2 फ्लाइंग स्क्वॉडचे अधिकारी पाठवलेले आहे। आता मला एक सांगा, ह्यांच्याकडे पुढची डिस्क्रिशनरी पॉवर काय आहे या अधिकाऱ्यांना ज्यांनी तुम्ही पाठवले? हां, ते तुम्ही जमा करा, मला त्या रकमेशी काही घेणं देणं नाही। आता तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, हे फक्त एका घरात होत आहे अशातला भाग नाही। ही एकच बॅग नाही आहे, शोधाशोध करावी लागेल। या घरात पण अजून अमाऊंट आहे असा माझा आरोप आहे। तुम्हाला प्रिमाइसेस सर्च करावं लागेल, मालवण शहराला आतमधून सर्च करावं लागेल। यांची रोज माणसं फिरतायत। माझ्याकडे 8-10 नावं अशी आहेत, अंगावर पैसे घेऊन हे रोज वाटप करतायत इकडे शहरामध्ये। मग तुमचं लक्ष कुठे आहे? बघा, मी तुम्हाला सांगतो, निवडणुका फेअर झाल्या पाहिजे। ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? मला अच्छा, हे काय एक घर आहे का? अच्छा, माझा आरोप आहे की ही एक बॅग सुद्धा नाहीये, जवळपास अजून 3-4 बॅगा या घरात असतील। तुम्ही काय कारवाई करणार? नुसतं जप्ती नको आहे, तुम्ही FIR करणार आहात का? अच्छा, आम्ही आतमध्ये आल्यानंतर एक कुडाळचे भारतीय जनता पक्षाचे बंड्या सावंत आणि त्यांचा कोणतरी, त्यांचा पण ड्रायव्हर नाही, हा कोणतरी भलताच आहे, तो असाच वरती आलेला आहे। हे लोक तिकडे विटनेस म्हणजे जे काय जो काय पुरावा आहे, ही बॅग आहे, त्याला हे करत होते, डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते। मग त्यांना तुम्ही FIR मध्ये घालणार आहे का? तुम्ही मला कधीपर्यंत करणार सांगा, मी स्वतः येतो। मला माझ्या नावाने FIR द्यायची। हा, मग तुम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगा। कारण का हे तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्क्वॉड रात्री नाही, त्यांच्या अंगावर पैसे असतात, तुम्ही शोधणार कसे आहे लोकांना? मला नावं माहिती आहेत, मी यादी पाठवतो तुमच्याकडे। मी जर त्यांना रस्त्यात पकडलं, साहेब लक्षात घ्या, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार। मी आता सोडणार नाही। आज आपण 26 तारखेवर आहोत आणि हे 20-20, 25-25 लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेले आहेत। अजून निवडणुकीला 6 दिवस जायचे आहेत। ह्यांना काय धुमाकूळ घालायचा आहे का या मालवणमध्ये? हे कुठलं कल्चर आणतोय आपण? मी माझी दिवस रात्र, आता माझे कार्यकर्ते, माझी मुलं वॉचवर आहेत। एक जरी सापडला मला याच्यातला, मी जागेवर बंदोबस्त करणार, पोलिसांच्या समोर सांगतोय। साहेब जगताप साहेब, आपल्याला पण आपली गस्त वाढवावी लागेल। ही पद्धत नाही निवडणूक लढवायची। मग उपयोग काय निवडणूक लढवून? ही अशी निवडणूक लढवायची? आज आपण 26 तारखेवर आहोत। यांचं कालपासून सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले, कालपासून, एक मिनिट फोन ठेवा, मी बोलतोय। कालपासून ह्यांची नाटकं चालू झाली। जे मी सांगत होतो ते आज खरं ठरलं। गस्त वाढू नाही, तुम्ही ह्यांचा बंदोबस्त काय, तुम्ही ह्यांना जर बंदोबस्त केला ना तर त्या भीतीपोटी दुसरं कोण हिंमत करणार नाही। 25-25 लाख रुपये, मला माहितीये रूट कसा आला, कोण कसा, हा म्हणतो धंद्यातला। बघा ऍटिट्यूड बघा, त्याला अजूनही वाटतंय की तो सुटणार आहे म्हणून।
त्याचा ऍटिट्यूड बघा, तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज करतोय कोणाला तरी. साहेब मेसेज नाही करत, कॉल आलेला हो साहेब. मी तुमच्या समोर इथे मोबाईल ठेवून दिलेला चार्जिंग. तो बघा, तो कोण आहे, तो थर्ड पार्टी. तुला त्या बॅगेला हात लावायचा अधिकार काय रे? कोण आहेस तू? म्हणजे तुम्ही हे सगळे पुरावे तुम्ही डिस्पोज करणार आणि आम्ही एकदम सरळ मार्गाने निवडणूक लढवायची. जगताप साहेब, हे बरोबर नाही. तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार मला सांगा. मी काय हा विषय सोडणार नाही. मी माझी जर मुलं आज रात्रीपासून दिवस रात्र 24 तास आम्ही आमची लोक लावणारच. यांचे कुडाळचे, तो पप्या तवटे, तो रुपेश कानडे, तो मोहन सावंत, तो रणजित देसाई, त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते पैशाचं वाटप करायचं. ते अंगावर पैसे घेऊन वाटप करतायत सगळीकडे. ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा. मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार. मी आपल्यालाही सांगतो, मी परत तुमच्या कार्यालयामध्ये, मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे. मला काय तुम्ही कारवाई करताय, आणि नुसती एका घरात नाही, सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा, काही हरकत नाही. माझ्या घरात सर्च मारायची, माझ्या घरात सर्च मारा, काही हरकत नाही. पण हे किमान 8 ते 10 घरात या मालवणमध्ये सुरू आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरावर शिवसेनेच्या निलेश राणेंनी ही धाड टाकलेली आहे. इंस्टाग्राम लाईव्ह करत खरं तर पोलखोल करायचा प्रयत्न निलेश राणेंनी केलेला आहे. आपल्यासोबत माजी आमदार वैभव नाईक जोडले जात आहेत. नाईक साहेब, हे जी दृश्य आहेत, इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणेंनी ही जी धाड टाकलेली आहे, एकंदरीतच आपली पहिली प्रतिक्रिया. खरं तर विजय केंद्रकर हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे प्रचार प्रमुख शहरातले होते आणि निलेश राणेंचे सुद्धा प्रचार प्रमुख होते. कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय भारतीय जनता पार्टीचे पैसे आलेले, जे निलेश राणेंच्या प्रचारासाठी वाटपासाठी होते, हे त्यांच्याकडे झालेले. त्यामुळे त्यांना पक्क माहिती होतं की यांच्याकडे आता सुद्धा पैसे येणार आहेत. आणि त्यामुळे खरं तर आजच्या ह्या प्रकरणामुळे खरं त्यांच्या ह्या दोघांनी पैसे वाटले, स्वतः निलेश राणेंच्या निवडणुकीमध्ये एस के नवडेकरांनी. आणि आता पैसे हे करताना ते लाईव्ह करून पकडले गेले. पण तुमच्या निवडणुकीला तुम्ही ह्याच माणसांकडे पैसे वाटला, हेच लोक पैसे वाटत होते आणि ते तुम्हाला माहिती होतं म्हणून तुम्ही आजही पकडलात. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या आणि या मालवणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय सिंधुदुर्गमध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मताला देऊन जो पाऊस पडला जातोय, कुठेतरी याला रोख बसला पाहिजे, भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे होती. पण प्रशासन त्या संदर्भात भूमिका घेत नाही आणि त्यामुळे याला कुठला आळ बसत नाही. खरं तर आज जे निलेश राणेंनी केले ते त्यांचे कार्यकर्ते सुद्धा तमाम पैसे वाटले आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाही, परंतु जनतेने या गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि निवडणुकीत मतदान आपलं ठरवलं पाहिजे. निश्चित. धन्यवाद नाईक साहेब, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर मालवणमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरावर शिवसेनेच्या निलेश राणेंनी खरं तर धाड टाकलेली आहे. घरात पैसे आढळल्याचा लाईव्ह व्हिडिओज निलेश राणे यांनी इंस्टाग्राम लाईव्हवर जात काढलेला आहे. या क्षणाची ही दृश्य आपण पाहिली. कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरात पैशांच्या बॅगा आढळल्याचा आरोप निलेश राणे यांनी यावेळेस केलेला आहे. एवढंच नाही तर पोलिसांची आणि निवडणूक अधिकाऱ्यांची एक टीम घेऊन निलेश राणेंनी हे स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे. आता मालवणात भाजपा विरुद्ध शिवसेना एकच वाद आता पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.